राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे। राहुल गांधी उद्या सकाळी कोल्हापूरमध्ये येण्याची शक्यता आहे। विमानामध्ये बिघाड झाल्याने आजचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल 4 आणि 5 तारखेला राहुल गांधी हे कोल्हापूरमध्ये असणार होते। विरोधी पक्षनेते लोकसभेचे राहुल गांधी हे कोल्हापूरमध्ये येणार म्हटल्यावर तयारी करण्यात आली होती, पण त्यांचा दौरा आजचा रद्द झाल्याचं कळतंय। भूमिका मांडली। आज महाराष्ट्रामध्ये समता राहिली नाही, महिला तर कुठेही सुरक्षित नाही। आज त्याचं प्रत्येक असं एक शहर नाही, एक गाव नाही की जिथं आमची लहान मुलगी सुरक्षित आहे, आमची महिला सुरक्षित आहे। आम्ही आत्ताच सरकारला विचारलं की 1 वर्षात 64,000 महिला लापत्ता या महाराष्ट्रातून झालेल्या आहेत आणि विधानसभेत आम्ही यांना विचारलं, पण सरकार त्याला अजूनही उत्तर देऊ शकत नाही। आज ही परिस्थिती निर्माण जी झालेली आहे आणि म्हणून आमदार त्यांचेच त्यांच्या विरोधात बंड करताना आपण पाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याची प्रतिमा मलिन करण्यात या सरकारने कुठली कसर सोडली नाही आणि ते सगळे चित्र आपण पाहतो। आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला 3.25 एकर जागा जी आहे ती मुंबईत दिलेली आहे। आधी बावनकुळेंच्या संस्थेला दिली, आता सावरकरांच्या स्मारकाला दिलेली आहे। बघा, या सरकारला जितके काय आता थोडे 1-2 कॅबिनेट यांचे आहेत याच्यामध्ये जेवढी काही या महाराष्ट्राची लूट करायची आहे ते आता यांनी करायचं ठरवलेलं आहे। सत्तेत आम्ही येत नाही आणि म्हणून या महाराष्ट्राची दुर्दाणी करून टाकायची, या महाराष्ट्राचा लिलाव करायचा, ही परिस्थिती आहे। आणि म्हणून प्रत्येक कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचे ऑक्शन यांनी सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टीचं त्याला आता वक्तव्य करणं काही आता काही घटना झाली तर आपण सांगू तरी शकतो, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया तरी देऊ शकतो। रोजच असं चाललेलं आहे, त्याच्यामुळे मला काही त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही। पण सत्ता परिवर्तनाच्या नंतर आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तनाची लहर आहे आणि त्याच्यानंतर खूप निर्णय आमच्या सरकारला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी घ्यावे लागणार आहे। पण एका आठवड्यामध्ये 2-2 कॅबिनेट घ्यायच्या आहेत, 40हून अधिक निर्णय होताना पाहायला मिळतात। हे निर्णयाचा धडाका नाहीये, हा लोकहिताचा धडाका नाहीये, हा स्वतःच्यासाठी निर्णय घेण्याचा धडाका आहे। आणि म्हणून मी सांगितलं की महाराष्ट्र वाचवण्यासाठी जनतेच्या आशीर्वादाने जेव्हा महाराष्ट्रात आमचं सरकार येईल तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला फार काही निर्णय अजून घ्यावे लागतील आणि तेव्हाच महाराष्ट्र वाचेल। नाहीतर हे यांनी महाराष्ट्र विकायचं ठरवलेलं आहे, लिलाव यांनी महाराष्ट्राचा काढलेला आहे आणि म्हणून प्रत्येक कॅबिनेटमध्ये शेवटच्या या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।